तरी ते सार स्वभावता नित्य जाणे. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीमधील या ओवीचं आज आपण चिंतन करणार आहोत. सत्य आणि असत्याच्या संघर्षात जीवन अडकलेलं असतं. सत्य जाणायचं असेल तर शिक्षणासारखं दुसरं कुठलंही साधन आपल्याकडं नाही. शिक्षण हे एक साधन आहे ज्या आधारे सत्यासत्याच्या मधील पडताळणी आपण करू शकतो, तपासणी आपल्याला करता येते. मानवी जीवनात शिक्षणाने आमूलाग्र असा बदल निर्माण केला आहे. शिक्षणामुळे समाज प्रगत झाला, समृद्ध झाला. मानवी जीवनात समृद्धी येण्यासाठी शिक्षण हेच कारणीभूत ठरलं आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणाचं महत्त्व विशद करताना विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, ये वडे अनर्थ एका अविद्येने केले असं म्हटलं आहे. त्यामुळे फुल्यांनी क्षुद्र आणि स्त्रियांच्या उत्कर्षासाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली. ज्योतिबांनी शिक्षणाचा संबंध बुद्धी, नीती, गती आणि वित्त यांच्याशी जोडला. स्त्री शूद्रांना प्रतिष्ठेपासून वंचित राहावे लागले असं म्हटलं आहे. महात्मा गांधींनी सुद्धा शिक्षणाचं महत्त्व सांगताना शिक्षण हे साध्य नव्हे तर ते एक साधन आहे. ज्या शिक्षणानं माणूस चारित्र्यवान बनतो तेच खरं शिक्षण होय अशी शिक्षणाची व्याख्या करून शिक्षणाचा संबंध चारित्र्याशी, नैतिकतेशी जोडला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी शिक्षणाची व्याख्या केली. शिक्षणामुळे आत्मविश्वास निर्माण होतो, प्रगती आणि प्रतिष्ठाही निर्माण होते, किंबहुना मिळते. त्याचबरोबर स्वाभिमान जागृत होतो. हे बाबासाहेबांनी स्पष्ट केलं. हर्बर्ट स्पेन्सर, पाश्चिमात्य विचारवंत, याच्या मते मनुष्यानं शील बनवणं म्हणजे शीलवंत असणं म्हणजे शिक्षण होय असं म्हटलेलं आहे. प्लेटोच्या मते शिक्षण हे सत्य, शिव आणि सुंदर या जीवनमूल्यांना समजण्याची व अनुभवण्याची पात्रता मानवामध्ये आणण्याचे साधन अशी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे. माऊली शिक्षणाची व्याख्या करताना सबंध विश्वाला समर्पक व्हावी आणि ती चिरंतन सत्य असावी अशी ती करतात. म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्षू दोन्हीही देखिला असे. सत्य आणि असत्य काय याचा अभ्यास ज्याला करता येतो आणि दोहोमधील सत्य जो स्वीकारतो आणि असत्याचा त्याग करतो किंवा ते सोडून देतो तो खरा शिक्षित किंवा ज्ञानी. ज्ञान किंवा शिक्षण म्हणजे सत्यासत्याची पडताळणीच नाही तर सत्य स्वीकारणारी आणि असत्य नाकारण्याची ज्याच्यामध्ये क्षमता असते अशी बुद्धी असणे. माऊलींनी शिक्षणाची केलेली व्याख्या ही शाश्वत आहे. याला अनुसरून आम्हाला शिक्षण मिळालं असतं तर जीवनात काय स्वीकारावं आणि काय नाकारावं यांचा संघर्ष तुमच्या आमच्या मनात कधीच उभा राहिला नसता. शिक्षणामुळे आमची दृष्टी सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ निर्माण झाली असती. आत्मविश्वासाची झळाळी आमच्या चेहऱ्यावर आली असती. प्रत्येकातल्या क्रांतीचा, मुक्तीचा, शांतीचा त्याला स्वतःलाच प्रत्यय आला असता. दिव्य तेजाने समाज उजळला असता. जे अनित्य आहे त्याच्या ठाई आमची बुद्धी कधीच राहिली नसती किंवा अनित्य ओळखून ते सोडून देण्यासाठी आमच्यातल्या बुद्धीने आम्हाला सहकार्य केलं असतं. नेमकं आज आम्हाला ज्या ज्या समस्यांनी ग्रासलेलं आहे त्याचं उत्तर आम्हाला माऊलींच्या शिक्षणाच्या व्याख्येतून मिळतं. माऊली ज्ञानोपासनेतून सारासार विचार करण्यासाठी तुम्हा आम्हाला प्रेरित करतात. देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार हे स्वभावता नित्य जाणे. माऊली
तुम्हा आम्हाला जीवनाकडे पाहण्यासाठी दृष्टी देतात, जी ज्ञानानं निर्माण होते. सारासार विचार करण्याची प्रचंड ताकद माऊली तुम्हा आम्हाला देतात. विचारांचे मंथन ज्ञानाच्या रवीनं करून मिळणारे सार आणि असार तत्व. असार हे भ्रांती म्हणजे माया आणि सार हे जीवनमूल्य. जीवनमूल्ये ही नित्य असतात, शाश्वत असतात. ती स्वीकारलीही पाहिजेत. जीवनमूल्यांची उपासना करून अंगीकृत करणारे जीव अमर झाले, त्यांच्या जीवनात यशस्वी झाले. या भरतखंडात हजारो राजे होऊन गेले, परंतु जीवनमूल्यांची उपासना करणारे गौतमीपुत्र सातकर्णी, सम्राट अशोक, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यासारखे राजे चिरंजीव आहेत. त्यांची कीर्ती अजरामर आहे. ती केवळ त्यांनी जोपासना केलेल्या जीवनमूल्यामुळे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत कबीर, जनाबाई, मुक्ताबाई यांच्यासारखे संत, आगरकर, राजाराम मोहन राय, कर्वे, म गो रानडे, महात्मा फुले, वीरा शिंदे यांच्यासारखे विचारवंत, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोखले, गांधी, नेहरू, चव्हाणांसारखे राजकारणी, पु ल, वपू, कुसुमाग्रज, वाडेकर, बेडेकर, फडके, अत्रे यासारखे प्रतिभावंत, ही सर्व मंडळी त्यांच्या जीवनातील जीवनमूल्यांच्या प्रज्ञेमुळे यशस्वी झाली. त्यांनी फक्त स्वतःचा संसार केला नाही, तर जगाच्या संसारात आनंदाचे क्षण निर्माण करून समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. ज्ञानाकडे डोळसपणे पाहण्याची माऊलींची ही दृष्टी उद्बोधक आहे. ज्ञान आम्ही मिळवतो, पण त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला पाहिजे. नुसता सदुपयोगच नाही, तर मानवी जीवन समृद्ध, सुखी आणि आनंदी झालं पाहिजे. प्रेमानं ते ओतप्रोत भरलं पाहिजे. ज्ञान घेऊन आम्ही उपाधी मिळवतो. कोणी डॉक्टर, कोणी वकील, कोणी शिक्षक, प्राध्यापक, चित्रकार, चरित्रकार, लेखक, कवी, बुद्धिवंत, विचारवंत, नीतिवंत, शेतकरी, कामगारी इत्यादी ह्या सर्व उपाधी आहे. या उपाधींचा उपयोग चरितार्थ चालवताना, स्वतःसाठी करताना आपण समाजासाठी करतो आहोत काय? या उपाधीमधील सार शोधण्याचा, जीवनमूल्य जाणण्याचा आणि ती स्वीकारण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करतो आहोत का? उपाधी ज्या कारणासाठी मिळाली आणि त्याच कारणासाठी ती वापरली, विशेषतः जीवनमूल्यांसहित वापरली, तर तो शिष्टाचार असतो, नाही तर तो भ्रष्टाचार असतो. आचरण अशुद्धतेलाच भ्रष्टाचार म्हणतात. शुद्ध, सात्विक, नैतिक जीवनमूल्यांच्या आचरणाला शिष्टाचार म्हणतात. माऊलींचा जगण्याचा हा सारासार विचार आम्ही अंगीकारला तर आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक, अधिकारिक क्षेत्रातील भ्रष्टाचार संपायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच आम्ही मानवी जीवन मूल्याधिष्ठित बनेल आणि जगणे समृद्धीकडे जाईल. जीवन ईश्वराकडे जाण्याचा मार्ग सुकर होईल. माऊलींच्या विचारांची सावली जगाच्या कल्याणाचा वटवृक्ष आहे. त्या आश्रयाखाली प्रज्ञावंतांनी, विचारवंतांनी, नीतिवंतांनी यावे, यासाठीच माझा हा वाक्प्रपंच. रामकृष्ण.